ऑमलेट करण्यासाठी मी इथे कांद्याची पात आणि कोथिंबीर दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे 2 अंडी घेतली आहेत आणि आपल्याला लागणार आहे ही चिरलेली मिरची। तर चला आता आपल्या रेसिपीला आपण सुरू करूया। तवा इथे आपण गरम करायला ठेवलेला आहे। तर आता आपण अंडं बनवूया। तर बाउलमध्ये आपण मिरची, कांदा पात आणि कोथिंबीर दोन्ही आहे, मीठ, हळद, आता हे आपले ऑमलेट आपण टाकलेले आहे। आता ह्याला छान असे आपण फेटून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे छान असं आपल्याला चांगलं असं अंड आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद किंवा मीठ एका ठिकाणी राहू नये म्हणून। तर आता त्यामध्ये आपण तेल करून घेऊया। आता हे तेल छान प्रकारे तापलेलं आहे। चारी बाजूने आपल्याला हे अंड आधी टाकून घ्यायचं। आपलं ऑमलेट छान असं 1 साइड शिजलेलं आहे। तर आपण ह्याला पलटणार आहोत। हे बघा आपलं आता हे छान एका बाजूने भरपूर शिजलेलं आहे आणि आता आपण हे गॅस बंद करून घेणार आहोत। हे बघा छान असं अंड फुगलं आहे। तर तुम्ही हे अंड कशासोबतही खाऊ शकता, नुसतं खावा किंवा चपाती भाकरी सोबत छान लागतं। तर ही माझी ऑमलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।